पुढची बातमी मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट सुरू झालाय। शिवाजी पार्क येथील वीर सावरकर स्मारकासमोर याचा शुभारंभ झाला। चैत्यभूमीला भेट देणारे पर्यटक अनुयायींसाठी टूर सर्किट निशुल्क असेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटमध्ये मुंबईतील चैत्यभूमी, राजगृह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इकॉनॉमिक्स आणि कॉमर्स महाविद्यालय, वडाळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, परळीमधील BIT चाळ, सिद्धार्थ महाविद्यालय, फोर्ट या स्थळांचा समावेश असणार आहे। या टूर सर्किट अंतर्गत दररोज 3 बस सोडल्या जातील आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर प्रवेश देण्यात येईल। या टूरमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी निशुल्क प्रवास, अल्पभाराची सुविधा पुरवण्यात येणार अशी ही माहिती मिळते। आणि या टूर सर्किटच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली स्थळं आणि प्रेरणादायी जीवनाचा प्रवास, सामाजिक समता, शिक्षण आणि संविधान निर्मितीतील योगदानाचं महत्त्व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे। आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। बघूयात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने, वास्तव्य आणि सहवासाने पुनीत झालेल्या वारसास्थळांना आता तुम्हाला भेट देणार आहे। कारण की 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि मोठ्या संख्येने देशाच्या, राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी हे मुंबईत दाखल होतात आणि याच अनुयायांना आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या वारसास्थळांना भेट देता येणार आहे। कारण की महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून एक सर्किट टूरचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि 3 दिवसाच्या या टूरला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर 3, 4 आणि 5 डिसेंबर ही सर्किट टूर असणार आहे। हा उपक्रम सध्या राबवला जातो आहे आणि यामध्ये हा उपक्रम जो आहे तो निशुल्क आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी महान कार्य आणि त्यांचं जीवनचरित्र जे आहे, त्यांचे विचार जे आहे, त्या सगळ्या स्तरांवर पर्यटकामार्फत नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं हा या टूर सर्किटचा मुख्य उद्देश आहे। तर नेमकी ही टूर कशी आहे आणि कसा असणार आहे याचा प्रवास, चला तर मग पुढारीच्या माध्यमातून करूया। या सर्किट टूरला सुरुवात झालेली आहे आणि आपण याच बसमधून प्रवास सुद्धा करतोय। सगळ्यात पहिलं स्थान जे आहे ते म्हणजे राजगृह। दादरच्या हिंदू कॉलनी परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं राजगृह हे निवासस्थान आहे आणि याच राजगृह या निवासस्थानाच्या तळमजल्यावर ज्या खोल्या आहेत त्यामध्ये पुरातन वस्तू आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाई यांनी वापरलेल्या अनेक वस्तू या ठेवण्यात आलेल्या आहे। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आहे, गौतम बुद्ध यांची प्रतिमा आहे आणि अनेक ज्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वापरायचे त्यासुद्धा ठेवण्यात आलेल्या आहे। आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेली संविधानाची प्रत तसेच त्यावर चष्मा हा सुद्धा या संग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे। आणि याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर राजगृहामध्ये बाबासाहेबांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची जागा आहे आणि हे लाखो अनुयायांचं श्रद्धास्थान सुद्धा असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। मुंबईच्या राजगृहापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेली ही एक वास्तू आहे, ती म्हणजे आंबेडकर भवन। आणि याच ठिकाणी प्रिंटिंग प्रेस याच ठिकाणी चालायची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतभूषण प्रिंटिंग प्रेसची स्थापना केली होती। मुंबईतल्या
मुंबईमधल्या परेल परिसरात असलेल्या BIT चाळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 22 वर्ष आपलं आयुष्य हे याच ठिकाणी घालवलं आणि मी सध्या त्याच खोली बाहेर आहे। ही 51 आणि 52 नंबरची खोली आहे, ज्या ठिकाणी त्यांनी स्वतः माता रमाई यांच्यासोबत आयुष्यातली तब्बल 22 वर्ष ही घालवली। उच्च शिक्षणाचा प्रसार झाला तर समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल, याच अपेक्षेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1945 साली पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्याच अंतर्गत अनेक महाविद्यालये सुद्धा ही सुरू करण्यात आली आणि त्यापैकीच एक असलेलं हे महाविद्यालय आहे जे सध्या आपण पाहतोय आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स। 1972ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लॉ कॉलेजसुद्धा वडाळा या ठिकाणी सुरू केलं आणि याचमध्ये आपण जर पाहिलं तर या सगळ्याचं सिद्धार्थ कॉलेज ऑफ मास कम्युनिकेशन हे महत्त्वाचं महाविद्यालय जे मुंबईच्या फोर्ट परिसरामध्ये आहे आणि याच माध्यमातून आपण जर पाहिलं तर ही सगळी जी विद्यार्थी आहेत त्यांनी शिक्षणाचे धडे घ्यावे आणि समाज प्रगतीच्या माध्यमातून पुढे जावा हा त्यांचा मूळ हेतू होता। या संपूर्ण सर्किट टूरचा अगदी शेवटचा टप्पा आहे तो म्हणजे चैत्यभूमी। चैत्यभूमी दादरच्या चौपाटी लगत एक महत्त्वाचं स्थान आणि याच श्रद्धास्थानावर याच प्रेरणास्थळी 6 डिसेंबर रोजी मोठ्या संख्येने अनुयायी हे अभिवादन करण्यासाठी येत असतात। काही स्थळं पाहिली त्यापैकी हा अगदी शेवटचा टप्पा आहे चैत्यभूमीचा आणि याच ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक म्हणजे ही चैत्यभूमी आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीला 6 डिसेंबरला तर म्हणजे प्रचंड म्हणजे 40-50 लाख लोक येतात, पण हे 3 दिवस फक्त करतात। त्याऐवजी त्यांनी वर्षभर जर चालू केला, कारण चैत्यभूमीला वर्षभर लोक येत असतात। एक शेर आठवतो तो म्हणजे असा, सुनो ये दोस्तों अपना सहारा चला गया, अंगूठी रह गई मगर हीरा चला गया, असं म्हणत आजची ही पर्यटन विभागाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्किट टूर समाप्त झाली। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरून सुरू झालेली ही सर्किट टूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महत्त्वाच्या वास्तू आणि विचारांच्या स्थळांना भेट देऊन अखेर चैत्यभूमी येथे समाप्त झाली आणि याच टूरमध्ये त्यांच्या वास्तू, त्यांचा वारसा आणि त्यांचे विचार हे अगदी जवळून अनुभवता येतात। त्यामुळे पर्यटन विभागाची ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्किट टूर 3 दिवसाची आणि यामधून सगळ्या पर्यटकांना अगदी जवळून या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेता आलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट नेहल समी, धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।